अमरावतीमधल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट कोसळलंय। निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणारे नेते आता मात्र अचानक गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। मतांचा जोगवा मागणाऱ्या नेत्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्यानं आता शेतकरी संताप व्यक्त करतायत। पाहूयात। शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचं सांगणाऱ्या राजकीय नेत्यांनो, जरा अमरावती शेतकऱ्यांच्या बांधावर एकदा नक्की जा। गेल्या 2 दिवसात अवकाळीनं अमरावती जिल्ह्याला झोडपून काढलंय। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसानं 532 घरांची पडझड झाली आहे, तर हजारो हेक्टर जमिनीवरील फळबागा आणि पिकांचं नुकसान झालंय। अमरावतीत निवडणुकीचं मतदान होऊन गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांकडे कोणताही राजकीय नेता अजूनही फिरकलेला नाही। विशेषतः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या नाहीत। त्या अजूनही अमरावतीच्या खासदार आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना ठोस मदत देऊ शकत नाही। किमान मतदान केलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याकरता तरी राणांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायची गरज होती, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते। कमीत कमी माल 15 लाखाचं नुकसान माल झाला आहे। 4 एकरचा प्लॉट आहे मला पूर्ण हा असा पूर्ण नुकसान झाला आहे। माझं हे पूर्ण वादळवाड्यानं पूर्ण नुकसान झालं। टीना गेल्या, पूर्ण मागच्याही टीना गेल्या, घरातलं पूर्ण नुकसान झालं। गहू तांदूळ पूर्ण ओले झाले, बेडशीट वगैरे सगळं ओलं झालं माझं। शासनाने आम्हाला जे काही भरपाई होते त्यांच्याकडून ते आम्हाला द्यावी। तरी माझी अपेक्षा आहे की मला छोटीशी प्रशासनाकडून मदत मिळावी। नाही म्हणायला शिवसेनेच्या ठाकरे गटानं अवकाळीत नुकसान झालेला कांदा तहसीलदारांच्या टेबलावर टाकून आंदोलन केलंय। शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणीही केली। या महाराष्ट्राच्या सरकारला इशारा देत आहे की शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता ठोस उपाययोजना मदतीच्या स्वरूपामध्ये कराव्या। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही मोठं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उभारू, असा इशारा आज रोजी या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी देतो। गरज सरो आणि वैद्य मरो या नायानं राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जायला तयार नाही। तर निवडणुकीचं काम आहे म्हणून प्रशासनाला शेतकऱ्यांचे हाल पाहण्याकरता फुरसत दिसत नाहीये। त्यामुळे लाखोंचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र वाऱ्यावरच असल्याचं चित्र आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।